सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगातील पहिले कॅम्प्युटरचे वजन किती होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 टन, ऑप्शन बी 50 टन, ऑप्शन सी 70 टन, ऑप्शन डी 90 टन। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जे उत्तर आहे, जगातील पहिले कॅम्प्युटरचे वजन 30 टन वजन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, नवीन केस येण्यासाठी कोणत्या पानाचे लेप लावले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए माका, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी सोनचाफा। तर याचं उत्तर आहे, नवीन केस येण्यासाठी माका पानाचे लेप लावले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। ह्याचं उत्तर आहे, भारतातील राजस्थान राज्यात सर्वात कमी पाणी आहे। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, दररोज पाणीपुरी खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जुलाब, ऑप्शन बी डायरिया, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हृदयरोग। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे, दररोज पाणीपुरी खाल्ल्यास डायरिया आजार होतो। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी किती गड जिंकले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 360, ऑप्शन डी 500। उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 गड जिंकले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, आवळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी मूतखडा। उत्तर आहे, आवळा खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, रविवारची सुट्टी कधीपासून सुरू झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1861, ऑप्शन बी 1890, ऑप्शन सी 1919, ऑप्शन डी 1947। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। रविवारची सुट्टी 1890 सालीपासून सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी केरळ। भारतातील सर्वात लहान जिल्हा अरुणाचल प्रदेश राज्यातील आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, राष्ट्रपतींना जर राजीनामा घ्यायचा असेल तर राजीनामा पत्र कोणाकडे सादर करतील? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उपराष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी राज्यपाल, ऑप्शन डी गृहमंत्री। उत्तर आहे, राष्ट्रपतींना जर राजीनामा घ्यायचा असेल तर राजीनामा पत्र उपराष्ट्रपतींकडे सादर करतील। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात वाढलेले लठ्ठपणा बेकायदेशीर मानले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी नॉर्वे। उत्तर आहे, जपान देशात वाढते लठ्ठपणा बेकायदेशीर मानले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, राज्यातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गडचिरोली,
ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी परभणी, ऑप्शन डी यवतमाळ. तर राज्यातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 12 आहे, सर्वसामान्य माणसाचा आवडतीचा पाळीव प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी शेळी. उत्तर आहे सर्वसामान्य मनुष्याचा आवडतीचा पाळीव प्राणी कुत्रा प्राणी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 13 आहे, कोणत्या राज्याला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी शिमला, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली. उत्तर आहे मुंबई राज्याला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, कच्चा लिंबू खाल्ल्यास काय होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए त्वचा रोग, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी पचनसंस्था निरोगी, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर आहे कच्चा लिंबू खाल्ल्यास पचनसंस्था निरोगी होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, सर्वात जास्त आयुष्य कोणाचे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मानव, ऑप्शन बी कासव, ऑप्शन सी मगर, ऑप्शन डी हत्ती. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.